नमस्कार मंडळी, आजपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारची भजी खाल्लेली आहे ज्याच्यामध्ये आपण बेसन पिठाचा वापर केलेला आहे। पण आज मी जी भजी तयार करणार आहे त्याच्यामध्ये बेसन पीठ न घालता मी फक्त तांदळाच्या पिठापासून ही भजी तयार केलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम जाळीदार अशी ही भजी तयार करून होतात। खायला खूप जास्त टेस्टी लागतात। यामध्ये मी एक असा पदार्थ घालणार आहे ज्यामुळे हे भजी एकदम चटपटीत होतात, खायला खूप जास्त टेस्टी लागतात। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। मी एकदम डिफरंट पद्धतीने हे भजी तयार करून बघितलेले आहेत। तर जो खास इन्ग्रेडियंट आहे तो आहे दही। मी यामध्ये दही घालणार आहे। तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे। ते दही छान असं फेटून घ्यायचं। दही फेटून झालं की मग याच्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे। 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी अर्धा वाटी दही असं प्रमाण घ्यायचं आहे। तेव्हाच एकदम परफेक्ट असे हे भजी तयार करून होतात। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचं आहे पाणी आपल्याला थोडं करूनच घालायचं आहे। एकदम जास्त पाणी घातलं त्याच्या गुठळ्या तयार होतात आणि त्या गुठळ्या फोडायला खूप वेळ जातो। त्यामुळे शक्यतो थोडं करून पाणी घालायचं आणि एकदम स्मूथ असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं। व्यवस्थित सगळं मिक्स करून झालं की मग आपण जे इडलीचं बॅटर असतं आपण ते कसं फेटतो हाताने अगदी त्याप्रमाणे 5 मिनिटांसाठी आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आहे। मला हे पीठ थोडंसं घट्ट वाटत होतं त्यामुळे मी याच्यामध्ये 2 चमचे पाणी जास्त ॲड केलेलं आहे। पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार याच्यामध्ये ॲड करा। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता अशी फ्लोइंग कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला। व्यवस्थित सगळं मिक्स करून झालं की मग याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। आता याच्यामध्ये मी बाकीचे कुठलेच मसाले घालणार नाही आहे त्यामुळे मिरचीचं प्रमाण मी थोडंसं जास्त ठेवलेलं आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार ॲडजस्ट करू शकता। तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार। मिरची घालून झाली की मग याच्यामध्ये मी अर्धा चमचा कलौंजी घातलेली आहे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घालून झालं की मग मी इथे थोडासा ओवा घेतलेला आहे, तो हातावरती अशा पद्धतीने क्रश करून घ्यायचा आणि तो देखील याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, सगळं एकजीव करून घ्यायचे आहे। या पिठामध्ये आपण हे जे सगळे घटक घातलेले आहेत ते व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे अशा पद्धतीने। व्यवस्थित सगळं मिक्स करून झालं आहे की मग आता काय करायचं आहे, आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी ते कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं। एकदम कडकडीत तेल गरम करायचं। गॅसची फ्लेम लो ठेवायची। त्याच्यावरती सगळे भजी सोडून घ्यायचे आहेत। त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम फ्लेमवरती छान लाल होईपर्यंत ही भजी आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने ही पहिली बॅच झालेली आहे। बाकीच्या सगळ्या बॅच मी अशा पद्धतीनेच फ्राय करून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। खायला खूप जास्त टेस्टी लागतात। आंबट तिखट अशी टेस्ट लागते या भजीची। तर नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। कसं झालं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा एकदा भेटूया अशाच चमचमीत झणझणीत रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।